अभिनेता सलमान खानला पाकिस्तान सरकारनं आता दहशतवादी घोषित केलाय आणि यामागचे कारण म्हणजे सलमाननं सौदी अरेबियामधील एका कार्यक्रमात बलुचिस्तानबद्दल केलेलं वक्तव्य। या कार्यक्रमामध्ये सलमाननं पाकिस्तान आणि बलुचिस्तान हा वेगवेगळा असा उल्लेख केलेला होता, त्यामुळे पाकिस्तान सरकारला चांगल्याच मिरच्या झोंबल्यात। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान यांनी पाकिस्तानच्या संदर्भात जे काही वक्तव्य केलेलं आहे, त्यांनी सौदी अरेबियामध्ये एका कार्यक्रमामध्ये म्हटलेलं आहे की बलुचिस्तान हा एक स्वतंत्र देश आहे आणि स्वतंत्र देश म्हटल्यानंतर पाकिस्तानला त्याच्या मिरच्या झोंबल्या। त्याच्यानंतर त्यांनी पाकिस्तानमध्ये सलमान खानवरती बंदी घातली। त्याचबरोबर आतंकवाद विरोधी जो नियम आहे त्याच्या अंतर्गत सलमान खानला थेट दहशतवादी घोषित केलेला आहे आणि पाकिस्तानच्या 4th शेड्यूल मध्ये सलमान खान यांचा समावेश केलेला आहे। त्यामुळे सलमान खानची जर पाहिलं तर पाकिस्तानमध्ये कुठलीही संपत्ती नसावी आणि त्या संपत्तीवरती निर्बंध आणले जातात। पाकिस्तानमध्ये सलमान खानचे चित्रपट मोठ्या प्रमाणात पाहिले जातात, त्याच्यावरती देखील आता बंदी येईल। दुसरं म्हणजे जर आपण पाहिलं तर सलमान खानच्या विरोधामध्ये भारताकडे कारवाई करण्यासाठी ते कुठलीही मागणीही करू शकत नाही, कारण हा हास्यास्पद भाग आहे आणि इंटरपोल नोटीस देखील जारी करू शकतात। मात्र भारतामध्ये आणि पाकिस्तानमध्ये अशा कुठल्याही प्रकारचा कायदा नाहीये की आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार एकमेकांचे आरोपी आपण एकमेकांना दिले जातात। त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं ही हास्यास्पद कृती पाकिस्तानने केलेली आहे आणि स्वतःच एक प्रकारे जगामध्ये हसू करून घेतलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सलमान खानच्या या वक्तव्यानं पुन्हा एकदा बलुचिस्तानचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावरती अधिक व्यापक प्रमाणामध्ये चर्चेला जाऊ लागलेला आहे आणि बलुचिस्तानचा प्रश्न सौदी अरेबिया असो, त्याचबरोबर सलमान खान सारख्या सुपरस्टारला दहशतवादी घोषित केल्यामुळं एक प्रकारे लोक अधिक प्रमाणात बलुचिस्तानबद्दल वाचू लागलेले आहेत आणि बलुचिस्तानचा प्रश्न पुन्हा एकदा जगाच्या ऐरणीवरती आलेला आहे। एकंदरीत पाकिस्ताननी केलेल्या हास्यास्पद कृतीनंतर त्यांना अधिकच या सगळ्या गोष्टीमुळे तोटा झाल्याचं पाहायला मिळत आहे। बरं शिवाजी, आपण बघू शकतोय सलमानचे जे अनेक चित्रपट आहेत ते पाकिस्तानमध्ये सुद्धा रिलीज बघायला मिळतात, दाखवले जातात, तर त्या ठिकाणी सुद्धा याचा परिणाम दिसून येऊ शकतो का? बंदी घातली जाऊ शकते का? अगदी भारतातील अनेक चित्रपट जे आहेत तिकडे पाहिले जातात। विशेष म्हणजे काही चित्रपटांवरती बंदी देखील असते, तरीही लोक त्या ठिकाणी चित्रपट पाहतात। विशेष करून भारतीय गाणे पाकिस्तानमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत। तिथले लोक कारण हिंदी भाषिक आहेत, उर्दू भाषिक आहेत आणि त्यांना हिंदी बऱ्यापैकी समजते। त्यामुळं एकंदरीत जर पाहिलं तर सलमान खान चा मोठा एक फॅन वर्ग पाकिस्तानमध्ये पाहायला मिळतो आणि एक मानणारा वर्ग भारतीय चित्रपटातील अनेक अभिनेते जे आहेत त्यांना देखील मानणारा वर्ग पाकिस्तानमध्ये आहे आणि त्याच्यामध्येच पाकिस्तानच्या सरकारने ही हास्यास्पद गोष्ट केलेली आहे। त्याला पाकिस्तानच्या दहशतवादी विरोधी अधिनियम 1997च्या 4th शेड्यूल मध्ये त्याचा दहशतवादी म्हणून समावेश केलेला आहे। त्यामुळे त्याची संपत्ती, त्याची पाकिस्तानमधील प्रवास या सगळ्यावरती त्यांच्यावरती बंधन येणार आहे। तसं जर पाहिलं तर पाकिस्तानमध्ये भारतीय अभिनेत्याला जाण्याचा काही प्रश्नच उरत नाही। त्यामुळं एकंदरीत जर पाहिलं गेलं तर सलमान खान वरती केलेली ही घोषणा एक कागदावरती राहणारी घोषणा आहे, कारण पाकिस्तान आणि भारतामध्ये अशा पद्धतीने जशा इतर देशामध्ये ज्या ट्रिटी असतात, ऍसिस्टन्स ट्रिटी ज्यांना म्हणतो किंवा म्युच्युअल लिगल ट्रिटी ज्या असतात, तशा पद्धतीचं कुठलीही ट्रिटी नाहीये। त्यामुळं फार असं काही याचं होणार नाही, कागदावरचाच हा निर्णय असेल आणि हास्यास्पद हा निर्णय आहे। यामुळं जसं मी सांगितलं की बलुचिस्तानचा प्रश्न आणखी ऐरणीवरती आलेला आहे जागतिक स्तरावरती आणि बलुचिस्तानाचे जे प्रश्न आहेत, तिथल्या लोकांचे जे प्रश्न आहेत आणखी ऐरणीवरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.